कळंबा इथल्या तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी आज दुसऱ्या दिवशीही उच्चांकी गर्दी झाली होती। शेतीची अवजारं, नवनवीन शेतीतील तंत्रज्ञान याचाही लाभ शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असलेलं सतेज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होतीये। प्रदर्शनात नवनवीन कृषी उत्पादनं, अवजारं, वेगवेगळ्या जातीचे पशु पक्षी लोकांना पाहता येत असल्यानं हे कृषी प्रदर्शन लोकांना आकर्षण ठरतंय। शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंबरोबरच रोजच्या घरगुती वापरातील विविध वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आलेत। तसंच वेगवेगळ्या जातींची अनेक जनावरं आणि पक्षी पाहण्याची संधी मिळतेय। जितेंद्र पाटील यांचा अस्सल मुर्रा जातीचा बाहुबली हा रेडा कृषी प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण ठरतोय। 1800 किलोचा भला मोठा हा रेडा अवघ्या 3 वर्षाचा आहे। या रेड्याला दररोज 40 किलो वैरण, 10 लिटर दूध आणि 200 ग्रॅम तूप, 6 अंडी, 1 किलो हरभरा खाद्य लागत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आजरा तालुक्यातील दर्डेवाडी इथल्या बाळकृष्ण सामंत यांच्या कपिला गिर गाई जातीचा 1200 किलोचा पाडा हा देखील लोकांचं आकर्षण ठरतोय। भव्य शरीरयष्टी असणारे हे बलाढ्य पाडे आणि इतर जातीची जनावरं पाहण्यासाठी लोक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। त्याच्यामध्ये 1800 किलोचा वैशिष्ट्यपूर्ण असा मुर्रा जातीचा रेडा, पंढरपुरी जातीच्या उत्कृष्ट म्हैशी, HF जातीच्या उत्कृष्ट कालवडी गाई, तसेच भारतीय वंशाच्या काँक्रेजच्या गाई, गिरचे वळू अशा उत्कृष्ट पद्धतीचे सर्व प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे 18 इंचाची असणारी अमेरिकन बेंटम जातीची शेळी हे इथलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असं प्राणी आपल्याला लहान शेळी जगातली ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच पद्धतीने अमेरिकन गेज, लव बर्ड्स अशा प्रकारचे आणि 3 वर्षाला 300 अंडी देणारी ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीची कोंबडी हे या आपल्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल। या कृषी प्रदर्शनात विविध जातीचे बैल, गाय आणि लव बर्ड्स पाहायला मिळत आहेत। कागल इथल्या हैदर अली समाधान यांना अशा प्रकारचे पशुपक्षी पाळण्याचा छंद असून ते गेली 4 वर्ष सतेज कृषी प्रदर्शनात सहभागी होत आहेत। त्यांनी विविध जातीचे पक्षी या प्रदर्शनात ठेवले असून अवघ्या 8 ते 9 महिन्यांमध्ये 3 ते 4 किलोपर्यंत वाढ होणारा गिरिराज जातीचा कोंबडा, वर्षाला 300 अंडी देणारी कोंबडी, अमेरिकन बेंटम जातीचे केवळ 18 इंच उंचीचे बोकड यासह विविध जातीचे पशुपक्षी या प्रदर्शनामध्ये पाहता येत आहेत। मी राहणार कागल। मी सतेज कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे, भट्टी साहेबांच्या प्रदर्शनमध्ये आलेलो आहे आणि इथं मी ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कोंबडी घेऊन आलेलो आहे। हे वर्षाला 300 अंडी देते, 365 दिवसामध्ये 300 अंडी देते ही। आणि त्यासंग मी अमेरिकन बेंटम बोकड घेऊन आलेलो आहे। ते बोकड 3.5 वर्षाचं आहे आणि तिची 18 इंच हाईट आहे। दरम्यान भारतीय वंशाची काँग्रेस जातीची गाय, काँग्रेस जातीचा वळू, गिर गाईचा वळू, उत्कृष्ट जातीची HF कालवड, काठेवाडी मारवाडी जातीचे घोडे, नवरंग जातीचे उंचीनं लहान असणारे छोटे घोडे आणि भारतीय बदक कृषी प्रदर्शनात पाहता येत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचावं यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी हे कृषी प्रदर्शन भरवलं जातंय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं हे प्रदर्शन असून हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतीये।